मटन मच्छी खाणाऱ्यांना तारदेवमध्ये घर नाही, भावेश कावरेंच्या व्हिडिओनं संताप। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। मी काही बोलायच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ आधी पूर्ण पहा, मग तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का। यहाँ से एंट्रेंस करोगे तो आपको ये शू रैक रखने के लिए जगह मिल जाती है। ये है आपका यूज हॉल अटैच बालकनी के साथ। बालकनी की भी साइज देखने के लिए जब आओगे तो आपको बालकनी की साइज देख के मजा आ जाएगा। यह है पूरे साउथ बॉम्बे का व्यू। यहाँ से आपको सी व्यू भी देखने मिल जाता है। सी व्यू इतना प्यारा दिखता है ना यहाँ से कि आप देखते ही रह जाओगे। 6.5 करोड़ के अंदर 2 BHK विथ 1 कार पार्किंग। कार पार्किंग के अंदर कोई बेसमेंट कार टावर या फिर मैकेनिकल कार पार्किंग नहीं होने वाली। प्रॉपर सरफेस पोडियम कार पार्किंग होने वाली है। ये एक बेरशल अपार्टमेंट है विथ सी व्यू। अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम। मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्यांना घर देण्यास नकार देणारा इस्टेट एजंट भावेश कावरेच्या एका वादग्रस्त व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईकरांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवली यांच्यासारख्या भागात मांसाहारी आणि मराठी भाषिकांना घरे नाकारल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच दक्षिण मुंबईतील ताडदेव सारख्या उच्चभ्रू वस्तीत पुन्हा एकदा हाच प्रकार उघडकीस आल्यानं तीव्र प्रतिक्रिया उमटते। पण कुणी काय खायचं आणि कुणी काय नाही, किंवा मटण खाणाऱ्यांना घर नाही हे ठरवणारे कोण? हे उपरे मुंबईचे मालक झालेत का? मुंबईत हेच दिवस पाहण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलं होतं का? आणि मराठी माणसाचं रक्त एवढं थंड झालंय का की उपरे ठरवणार आता कुणाला घर मिळेल आणि कुणाला नाही मिळणार? नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। सोशल मीडियावर प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन गुरु नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून इस्टेट एजंट भावेश कावरे यानं एक रील शेअर केली आहे। या रील मध्ये तो ताडदेव परिसरातील 6,30,00,000 रुपयांच्या एका आलिशान 2 BHK अपार्टमेंटची जाहिरात करतोय। सुमारे 900 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेल्या या घरातून दक्षिण मुंबईचा आणि अथांग समुद्राचा अतिशय सुंदर नजारा दिसतो, अशी माहिती तो व्हिडिओमध्ये देतोय। घराची वैशिष्ट्य, बाल्कनी आणि पोडियम पार्किंग बद्दल सविस्तर माहिती सांगून झाल्यानंतर तो व्हिडिओच्या शेवटी अत्यंत थेट आणि वादग्रस्त विधान करतोय। तुम्ही मटण किंवा चिकन आणि मच्छी खाणारे असाल तर तुम्हाला या इमारतीत घर मिळणार नाही। केवळ शुद्ध शाकाहारी लोकांसाठीच हे घर उपलब्ध असून त्यांनीच संपर्क करावा, असं तो अत्यंत उद्दामपणे खुशाल सांगतोय। त्याचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। मुंबईची पायाभरणी ही इथली स्थानिक आगरी, कोळी, भंडारी आणि कष्टकरी मराठी माणसांनी केली आहे। समुद्राशी आणि माशांशी नातं सांगणाऱ्या कोळी समाजाच्या आणि मटण मच्छी खाणाऱ्या बहुतांश मराठी माणसाच्या हक्काच्या मुंबईतच अन्नाच्या निवडीवरून अशा प्रकारे उघडपणे भेदभाव केला जात असल्यानं मुंबईकरांच्या अस्मितेला मोठा धक्का बसलाय। अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विचारलंय की जर पिढ्यानपिढ्या मुंबईत राहणाऱ्या आणि या शहराला वैभव मिळवून देणाऱ्या माणसाला त्याच्या जेवणाच्या ताटावरून घर नाकारलं जाणार असेल तर ही मुंबई नेमकी कोणाची आहे? कुणी काय खावं आणि कुणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असताना काही विशिष्ट बिल्डर किंवा एजंट गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अशा प्रकारची हुकुमशाही कशी काय चालू शकतात, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का। यहाँ से एंट्रेंस करोगे तो आपको ये शू रैक रखने के लिए जगह मिल जाती है। ये है आपका यूज हॉल अटैच बालकनी के साथ। बालकनी की भी साइज देखने के लिए जब आओगे तो आपको बालकनी की साइज देख के मजा आ जाएगा। यह है पूरे साउथ बॉम्बे का व्यू। यहाँ से आपको सी व्यू भी देखने मिल जाता है। सी व्यू इतना प्यारा दिखता है ना यहाँ से कि आप देखते ही रह जाओगे। 6.5 करोड़ के अंदर 2 BHK विथ 1 कार पार्किंग। कार पार्किंग के अंदर कोई बेसमेंट टावर या फिर मैकेनिकल कार पार्किंग नहीं होने वाली। प्रॉपर सरफेस पोडियम कार पार्किंग होने वाली है। ये एक बेरशल अपार्टमेंट है विथ सी व्यू। अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम।
हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर त्याला आता राजकीय रंगही आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत या एजंटला थेट इशारा दिलाय. अशा दलालांना दिसेल तिथे ठोकलं पाहिजे, अशा शब्दात सरदेसाई यांनी आपला संताप व्यक्त केला असून मुंबईत मराठी माणसांवर होणारा हा अन्याय खपून घेतला जाणार नाही असं स्पष्ट केलंय. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनीही या प्रकाराचा निषेध करत गृहनिर्माण क्षेत्रात अन्नाच्या किंवा जाती धर्माच्या नावावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गृह विभागाकडे केली आहे. नमस्कार. आपण पाहिलं असेल की 2 दिवसापासून एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल होतोय. भावेश नावाची जी व्यक्ती आहे ही काहीतरी मालमत्ता विक्री करणारी दलाल व्यक्ती आहे आणि याने एक ताडदेव ठिकाणी एक इमारतीतल्या फ्लॅटची जाहिरात केली. त्यामध्ये तो स्पष्टपणे सांगतोय, म्हणजे इतका द्वेष यांच्या मनामध्ये. खरं तर हे कोणी त्याला सांगितलंय ते माहिती नाहीये, पोलीस त्याचा शोध घेतील. परंतु आता उघडपणे हे सगळं सुरू झालंय. गेल्या अनेक वर्ष हा प्रकार सुरू आहे. आम्ही शासनाकडे वारंवार विनंती करतोय की अशा माजोरड्या मुजोर लोकांना, जे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला शाकाहारी असाल तरच घर देईल अशी अट ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे. परंतु याच्यावर ठोस उपाय शासनाकडून होत नाही आणि म्हणून यांचा माज वाढतोय. आता बघितलं असेल की तो भावेश नावाची व्यक्ती आहे, तो सरळ स्पष्टपणे सांगतोय 2 BHK फ्लॅट आहे, शाकाहारी असेल तर तुमचं स्वागत आहे, मांसाहारी असेल तर तुम्हाला घर मिळणार नाही. म्हणजे चाललंय काय? अरे तुम्हाला माहिती आहे की ही मुंबई आगरी कोळ्यांची आहे, मांस मासे मटण खाणाऱ्या लोकांची हे शहरं आहेत. मग तुम्ही इथे मुळात आलात कशाला? आज जमिनी घेऊन, शासनाच्या सुविधा उभारून, सुविधा घेऊन तुम्ही मोठे मोठे इमारती उभारल्या आणि आज तुम्ही मराठी माणसाला घर नाकारणार म्हणताय. हा कुठला कायदा आहे की फक्त शाकाहारी असाल तरच घर मिळेल? कोणी ठरवलं हे? आज मी देखील मांस मासे मटण खात नाही, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की बाकीच्याने खाऊ नये मग मी त्यांना घर नाकारणार. हा कुठला प्रकार आहे? शासनाने थांबवलं पाहिजे. आम्ही मराठी एकीकरण समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त मुंबईचे आणि त्या ठिकाणचे ताडदेवचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे. त्या भावेशवरती आणि ज्यांनी ही अट ठेवली आहे या संबंधित लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि हे प्रकार फक्त ताडदेव पुरते मर्यादित नाहीयेत. मीरा रोडमध्ये देखील अशी घटना 2021 मध्ये माझ्यासोबत घडली होती, तेव्हा मी पोलिसांमध्ये जाऊन गुन्हा नोंद केला होता. हे प्रकार थांबवले पाहिजे. मराठीचा, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जो द्वेष करतोय यांच्यावरती सरसकट अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले पाहिजे अशी आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे. आपण विधिमंडळात मोठ्या मोठ्या गप्पा मारतो पण प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाहीये आणि हे वारंवार घटना घडताना दिसत आहेत. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही त्या भावेशला शोधून काढू आणि आमच्या पद्धतीने धडा शिकू. मुंबईसारख्या जागतिक आणि महानगरात अशा प्रकारची मानसिकता सातत्यानं उफाळून येणं संतापजनक आहे. रिअल इस्टेट बाजारात विशिष्ट समाज किंवा खाद्य संस्कृतीच्या लोकांनाच प्राधान्य देऊन इतरांना वाईट टाकण्याची ही प्रवृत्ती लोकशाही आणि सामाजिक सलोख्याला तडे देणारी आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केल्यास कोणत्याही नागरिकाला त्याच्या अन्नपदार्थांच्या सवयीवरून हक्काचं घर नाकारणं हा मूलभूत अधिकारांचा संकोच मानला जाऊ शकतो. मात्र अनेक गृहनिर्माण सोसायट्या पोटनियमांचा गैरवापर करून किंवा अनधिकृतपणे असे नियम बनवून मांसाहारी लोकांना घरे देण्याचं नाकारतात, ज्याला आता सर्व स्तरातून विरोध होतोय. या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईतील शाकाहारी विरुद्ध मांसाहारी हा जुनाच वाद आता पुन्हा एकदा पेटला असून भावेश कावरेच्या या एका रीलनं मराठी माणसाच्या मनात असंतोषाची ठिणगी टाकली आहे. सध्या सोशल मीडियावर या एजंटवर आणि संबंधित बिल्डरवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जाते. जर मुंबईत राहून मराठी माणसाला आणि मांसाहार करणाऱ्यांना, बहुसंख्य जनतेला अशा प्रकारे डावललं जाणार असेल तर भेदभावाच्या या मानसिकतेला केवळ कायदेशीर मार्गानच नाही तर इतर माध्यमातून योग्य तो धडा शिकवावा लागेल अशी आक्रमक भूमिका आता मुंबईकरांनी घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी. नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे दिए नंबर पे कॉल करो. ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का. यहाँ से एंट्रेंस करोगे तो आपको ये शू रैक रखने के लिए जगह मिल जाती है. ये है आपका यूज हॉल अटैच बालकनी के साथ. बालकनी की भी साइज देखने के लिए जब आओगे तो आपको बालकनी की साइज देख के मजा आ जाएगा. यह है पूरे साउथ बॉम्बे का व्यू. यहाँ से आपको सी व्यू भी देखने मिल जाता है. सी व्यू इतना प्यारा दिखता है ना यहाँ से कि आप देखते ही रह जाओगे. 6.5 करोड़ के अंदर 2 BHK विथ 1 कार पार्किंग. कार पार्किंग के अंदर कोई बेसमेंट कार टावर या फिर मैकेनिकल कार पार्किंग नहीं होने वाली. प्रॉपर सरफेस
पोडियम कार पार्किंग होने वाली है। ये एक बेरशल अपार्टमेंट है विथ सी व्यू। अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम।